बीड नगर परिषदेच्या वतीने बीडच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। सदर कार्यक्रमास माननीय आमदार पंकजताई मुंडे हे अध्यक्ष म्हणून लाभणार असून प्रमुख उपस्थिती माननीय आमदार श्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची राहणार आहे। याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की सदर कार्यक्रमात अमृत भुयार गटार योजनेचे भूमिपूजन, मराठवाड्यातील पहिल्या निवारागृहाचे लोकार्पण, नगरोत्थान अंतर्गत सिमेंट रोडचे भूमिपूजन, प्रधानमंत्री आवास योजनेचे अंतर्गत 448 घरांच्या निर्मितीचे भूमिपूजन, नगर परिषद सभागृह नामकरण आदी कार्यक्रमाचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश धस, सतीश चव्हाण, विक्रम काळे, आर.टी. देशमुख, भीमराव धोंडे, संगीताताई ठोंबरे, लक्ष्मण पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री डॉक्टर वामन केंद्रे व पद्मश्री शब्बीर शेख यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमात जनतेने मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन सर्व सभापती, नगरसेवक, नगर परिषद बीड, मुख्य अभियंता व्ही.बी. जगतारे, अधीक्षक अभियंता अजय सिंग व मुख्याधिकारी राहुल साठे यांच्या वतीने करण्यात आले आहे। याविषयी बीडमध्ये उर्दू घराची निर्मितीनिमित्त सरकार एक्सप्रेसच्या वतीने विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर देत माननीय आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली व म्हणाले की याविषयी आम्ही नक्कीच योग्य ते पाऊल उचलूत। ही कामं सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं जनतेकडून आपण मंजूर करून घेतलेली आहेत। त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि विरोधी पक्ष आणि सरकार यांचं नातं विकासाच्या बाबतीत संघर्ष आणि संवाद हे दोन्हीचं महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून राहिलेलं आहे आणि सातत्यानं विरोधी पक्षात असतानाही हा शहराचा, जिल्ह्याचा विकास करणं ही आपली नैतिक आणि वैधानिक जिम्मेदारी आहे आणि हे लक्षात घेऊन आजपर्यंत सातत्यानं जो पाठपुरावा केला त्याला आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं आणि त्यामुळं या सगळ्याच्या कामाचा शुभारंभ 6 तारखेला आम्ही ठेवलेला आहे। नाही, ही नगरपरिषद पत्रिका आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षानं बोलवले कुणी आमदार विक्रमजी काळे, सतीश चव्हाण ज्यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी स्वीकारलं त्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि बाकी प्रमुख पाहुण्यांनी बोलवलेलं आहे। नाही, हा पक्षीय कार्यक्रम नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका। हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यक्रम आहे, पक्षीय कार्यक्रम नाही आहे। याच्यामध्ये आपण फरक लक्षात घ्यायला पाहिजे। उर्दू पढ़ने वाले की, लिखने वाले की काफ़ी संख्या है, उनकी सुविधा अगर हो सकती है तो जरूर कोशिश करेंगे। मैं पूछता हूँ उनको, शेख साहब।